आपण शेअर्स खरेदी करताना खूप कन्फ्यूज असतो किंवा जे नवीनच मार्केटमध्ये आले आहेत त्यांना तर कळतच नाही की नक्की कोणते शेअर्स घेऊ किंवा शेअर्सची नावे ते इकडून तिकडून ऐकलेले असतील तरी ती ॲनलाइज कशी करू हा त्यांना प्रश्न पडतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया शेअर्स घेण्यापूर्वी त्यांची ॲनालिसिस नक्की कशी करावी, तेही एकदम सोप्या भाषेत। तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात। मित्रांनो, आपण जसं की कोणती वस्तू खरेदी करण्याआधी त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतो। म्हणजे समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे किंवा गाडी घ्यायची आहे तर आपण त्याबद्दल त्या वस्तूचे रिव्ह्यू बघतो किंवा जाणकार लोक असतात त्यांना विचारतो, त्यानंतरच त्या वस्तूंपैकी बेस्ट आणि आपल्याला आवडलेली वस्तू आपण विकत घेतो। तेच काय तर आपण बाहेर जेवायला जात असलो तरी चांगला हॉटेल कोणता आहे, चांगली टेस्ट कुठे मिळते ते सुद्धा आपण कम्पेअर करूनच चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जातो, म्हणजे ते आपण एक ॲनालिसिस करतो। त्याचप्रमाणे शेअर्स खरेदी करताना सुद्धा आपल्याला त्या कंपनीचा ॲनालिसिस करावा लागतो। म्हणजेच ती कंपनी नक्की काय करते, तिचे प्रॉफिट्स लॉसेस किती आहेत, त्या कंपनीवर कर्ज किती आहेत, ही आकडेवारी आणि कंपनीचे सर्व बाजूनी ॲनालिसिस करावे लागते। आता कंपनीचे ॲनालिसिस करतो ते दोन प्रकारात असतात, ते म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस। आपण आधी फंडामेंटल ॲनालिसिस ह्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। ते पण एका व्हिडिओमध्ये सगळं काही कव्हर होणार नाहीये, आपण स्लो अँड स्टडी बघूया नक्की ॲनालिसिस कसे करू शकतो। तर फंडामेंटल ॲनालिसिस करताना आपण आधी ओव्हरऑल इंडियन मार्केट कसं परफॉर्म करतोय ते पाहतो। त्यानंतर कंपनीचा सेक्टर कोणता आहे, म्हणजे एखादी फार्मा कंपनी आहे किंवा एखादी बँकिंग सेक्टरमधली कंपनी आहे किंवा एखादी कंझ्युमर प्रोडक्ट्सची कंपनी आहे, तर त्या सेक्टरमध्ये नक्की काय चालले आहे, तो सेक्टर कसं काम करतोय सध्या ते आपण पाहतो। त्यानंतर त्या कंपनीचा ॲनालिसिस करू शकतो। या ॲनालिसिसला टॉप डाऊन ॲनालिसिस म्हणतात। आणि त्याचप्रमाणे आपण आधी कंपनीचा ॲनालिसिस करतो, नंतर त्या कंपनीचा सेक्टरचा ॲनालिसिस करतो आणि त्यानंतर ओव्हरऑल मार्केटचा ॲनालिसिस करतो, त्याला बॉटम अप ॲनालिसिस म्हणतात। आपण जेव्हा एखाद्या कंपनीचा ॲनालिसिस करत असतो तेव्हा क्वालिटी आणि क्वांटिटी असे दोन प्रकारचे ॲनालिसिस करतो। आता क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये कंपनीची मॅनेजमेंट कशी आहे किंवा कंपनीची कार्यक्षमता कशी आहे आणि कंपनी आपले प्रोडक्ट्स बनवताना त्यात नवनवीन काही बदल करते का ते आपण पाहतो। म्हणजेच एकूणच कंपनीची क्वालिटी बघून आपण डिसिजन घेत असतो। त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण कंपनीची आकडेवारी बघत असतो, म्हणजेच कंपनीची बॅलन्स शीट कशी आहे, प्रॉफिट लॉस काय आहेत, कॅश फ्लो कसे आहेत, अशा गोष्टी आपण चेक करत असतो। आधी आपण कंपनी ॲनालिसिस करताना कोणकोणते पॉईंट्स चेक केले पाहिजेत ते आपण वन बाय वन बघूया आणि व्हिडिओच्या शेवटी एका स्टॉकला घेऊन त्या कंपनीच्या पॉईंट्स वाईज कसे ॲनालिसिस केले जाते ते आपण बघूया। तर कंपनी ॲनालिसिस करताना सर्वात आधी आपण कंपनीचा मार्केट कॅप चेक केला पाहिजे। मार्केट कॅप बद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे। मार्केट कॅप म्हणजे काय तर कंपनीची सध्याची शेअर प्राइस आणि कंपनीचे टोटल नंबर ऑफ शेअर्स यांचे जर गुणाकार केला तर त्या कंपनीची एक टोटल व्हॅल्यू येते, त्याला मार्केट कॅप म्हणतात। तर मार्केट कॅप बघून आपण हे पाहू शकतो की कंपनी लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे की स्मॉल कॅप आहे। आता हे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हे सुद्धा आपण आधी व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे। त्यानंतर दुसरा पॉइंट येतो त्या म्हणजे त्या कंपनीचे सेल्स ग्रोथ चेक केले पाहिजेत। सेल्स ग्रोथ म्हणजे त्या कंपनीचे प्रोडक्ट्स जे आहेत ते कशा प्रमाणात सेल्स होत आहेत आणि त्यांची सेल्स ही आहे ती दिवसेंदिवस किती प्रमाणात वाढत आहे ते आपल्याला सेल्स ग्रोथ वरून कळते। त्यामुळे ज्या कंपनीची सेल्स ग्रोथ मागील वर्षापेक्षा वाढलेली दिसून येते त्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करत आहेत असे आपण समजू शकतो। त्यानंतर तिसरा पॉइंट येतो ते म्हणजे फ्री कॅश फ्लो। आता फ्री कॅश फ्लो म्हणजे काय, कंपनी जे डेली बेसिसवर पैसे कमवते त्यातले त्या कंपनीला दैनंदिन वापरासाठी जो खर्च येत असतो त्यासाठी ते पैसे बाजूला काढत असते, म्हणजे कुठे रिपेअरिंग करायचे किंवा नवीन मशिनरी घ्यायचे आहेत किंवा इतर खर्च जो असतो। तर कंपनीकडे जेवढा कॅश फ्लो जास्त असेल तेवढा चांगला आहे, कारण कंपनीकडे रोजच्या खर्चासाठी पैसाच नसेल तर त्या कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत आहे असे आपण समजू शकतो। त्यानंतर पुढचा पॉइंट येतो ते म्हणजे डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे स्वतः गुंतवलेल्या पैशाच्या तुलनेत किती कर्ज घेतले आहे ते डेट टू इक्विटी रेशो वरून कळते। डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो 2:1 असावा, म्हणजेच कर्ज जेवढे कमी असेल तेवढेच चांगले असते। त्यानंतर आपण पाहूया ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात कंपनी किती रिटर्न्स कमवते
हे झाले रिटर्न ऑन इक्विटी. समजा तुम्ही 1000 रुपये बिझनेसमध्ये लावले आणि त्यावर तुम्हाला 100 रुपये नफा मिळाला, तर रिटर्न ऑन इक्विटी झाला 10%. आता या केसमध्ये जेवढा रिटर्न ऑन इक्विटी जास्त तेवढा चांगलं आहे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे ते म्हणजे अर्निंग पर शेअर, म्हणजे कंपनीचा टोटल नफा किती झाला, म्हणजे सगळे टॅक्सेस वगैरे कट झाल्यानंतर आणि त्या प्रॉफिटला कंपनीच्या टोटल शेअर्सनी डिवाइड करा, तर आपल्याला अर्निंग पर शेअर कळते. हे सुद्धा जेवढे जास्त तेवढे चांगले. त्यानंतर 7वा मुद्दा येतो ते म्हणजे पीई रेशो, म्हणजेच प्राइस टू अर्निंग रेशो, म्हणजे मला 1 रुपये कमवायला किती रुपये खर्च करावे लागत आहेत ते आपल्याला पीई रेशो सांगते. पीई रेशो बद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. तर पीई रेशो एखाद्या कंपनीचा 9 ते 30 यामध्ये मोजला जातो. म्हणजे पीई रेशो जास्त असेल तर तो शेअर महाग आहे आणि तो शेअर ओव्हरबॉट झालेला आहे असे म्हणतात. आणि पीई रेशो जर 9 ते 12 पर्यंत असेल तर त्या शेअर मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. पीई रेशो जो आहे तो स्पेसिफिक एका कंपनीचा पण असतो आणि त्या सेक्टरचा पण असतो. म्हणजे एखादा सेक्टर झाला, समजा फार्मा सेक्टर झाला, तर त्या फार्मा सेक्टरचा पीई रेशो जो आहे तो हे सांगतो की ह्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ओव्हरबॉट आहे की ओव्हरसोल्ड आहे, म्हणजे जास्त महाग झालेली आहे की स्वस्त आहे, ते आपल्याला इंडस्ट्री पीई सांगतो. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो ते म्हणजे इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे नक्की काय. समजा तुम्हाला चहा घ्यायचा आहे, तर आधी तुम्ही मस्त मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिथे 50 रुपयाचा चहा घेतलात आणि त्यानंतर एका चहाच्या टपरीवर तुम्ही चहा प्यालात, तिथे तुम्हाला 10 रुपयात चहा मिळाला. आता दोन्ही ठिकाणी चहा पिऊन तुम्हाला कळलं असेल की टपरीची जी चहा होती ती टेस्टला पण एकदम मस्त होती आणि स्वस्त पण होती, पण तेच रेस्टॉरंटच्या चहामध्ये एवढी टेस्ट पण नव्हती आणि पैसे पण जास्त द्यावे लागले. आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो तेव्हा त्या वस्तूसाठी दिलेल्या पैशात चांगली व्हॅल्यू मिळते की नाही हे आपल्याला कळते. तर टपरीचा चहा घेतल्यानंतर तुम्ही विचार केला की 10च्या जागी याने 15 रुपये जरी घेतले असते तरी मी चहा घेतला असता, तर यावरून तुम्ही त्या चहाची एक फेअर व्हॅल्यू काढली. असं सेम टू सेम शेअर्स मध्ये पण होते. समजा 2 शेअर्स आहेत, त्यांची फेअर व्हॅल्यू 100 रुपये आहे, तर त्यातला एक शेअर 100 रुपयाला मिळत आहे, पण दुसरा शेअर जर 150 रुपयेवर गेला आहे म्हणजेच तो शेअर ओव्हर व्हॅल्यूड झाला आहे, म्हणजेच तो खूप महाग आहे. तर तुम्ही यातला नक्की कोणता शेअर घेणार, तर जो त्याच्या फेअर व्हॅल्यूवर आहे तो घेणार, बरोबर. तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू आपल्याला हे सांगायला मदत करते की कोणता शेअर त्याच्या फेअर व्हॅल्यू सोबत मिळत आहे, म्हणजे कोणता शेअर स्वस्त आहे आणि कोणता शेअर महाग आहे ते आपल्याला कळतं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे पीबी रेशो, म्हणजे प्राइस टू बुक रेशो. हे जाणून घेण्याआधी आपण बुक व्हॅल्यू बद्दल जाणून घेऊ. एखाद्या शेअरची बुक व्हॅल्यू म्हणजे ती कंपनी समजा आजच बंद झाली तर एका शेअर मागे तुम्हाला किती रुपये मिळतील हे आपल्याला सांगते बुक व्हॅल्यू. म्हणजे शेअर प्राइस डिवायडेड बाय बुक व्हॅल्यू हे आपल्याला सांगते प्राइस टू बुक व्हॅल्यू. म्हणजे एखाद्या शेअरची प्राइस टू बुक व्हॅल्यू 1.74 रुपये आले, तर तुम्ही 1.74 रुपये लावले आणि तीच कंपनी आजच बंद झाली तर तुम्हाला 1.74 रुपयाच्या बदल्यात 1 रुपये मिळेल. तर जेवढा पीबी रेशो कमी तेवढा चांगला असतो. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे डिव्हिडंड यील्ड, म्हणजे कंपनी जेव्हा चांगला परफॉर्म करत असते तेव्हा ते आपल्या शेअर्स होल्डर्सना प्रॉफिट मधला छोटासा हिस्सा प्रति शेअर देत असते. म्हणजे डिव्हिडंड कधी द्यायचा आणि किती द्यायचा हे पूर्णपणे कंपनीवर अवलंबून असते. तर कंपनी चांगले प्रॉफिट्स करते आणि चांगली कामगिरी करते म्हणून चांगला डिव्हिडंड ती इन्व्हेस्टर्सना देत आहे. पण कंपनी कधी कधी चांगले प्रॉफिट्स करून सुद्धा चांगले डिव्हिडंड देत नाही, कारण प्रॉफिटचे पैसे जे आहे ती कंपनी बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी राखून ठेवते. त्यामुळे डिव्हिडंड देते म्हणजेच कंपनी चांगली आहे असे आपण नाही बोलू शकत. हा, जर जास्त देत असेल तर चांगलेच आहे. आणि काही कंपन्या ज्या आहेत त्या खूप डिव्हिडंड देतात, जसं की टाटा स्टील झालं, इंडियन ऑइल झालं, कोल इंडिया झालं. या कंपन्या ज्या आहेत त्या ऑलरेडी चांगल्या एक्सपांड झालेल्या आहेत, म्हणजे त्यांचे एक्सपान्शन ऑलरेडी चांगल्या प्रमाणे झालेलं आहे. त्यामुळे त्या कंपन्या प्रॉफिट्सना इन्व्हेस्टरमध्ये डिव्हिडंड स्वरूपात देत असतात. तर सर्वात आधी आपण हे फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी एक फ्री वेबसाईट वापरणार आहोत, स्क्रीनर नावाची. आता या स्क्रीनर वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ज्या पण कुठल्या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे त्या कंपनीचं इथं डायरेक्ट तुम्ही नाव टाकू शकता. समजा मी टाकतो टाटा मोटर्स. जर तुम्ही टाटा मोटर्स टाकलं तर या कंपनीचे इथं पूर्ण डिटेल्स येतात. करंट मार्केट प्राइस काय चालू आहे,
वगैरे या सगळ्या डिटेल्स इथे येतात. त्यानंतर इथं तुम्ही खाली आल्यानंतर आपल्याला जे पॉईंट्स ॲनालाइज करायचे आहेत ते तुम्ही इथे एडिट कॉलम्समध्ये जाऊन चेंज करू शकता, म्हणजे नक्की कोणता डेटा तुम्हाला ॲनालाइज करायचा आहे. तर आता आपण शिकलेलो 10 पॉईंट्स आहेत, त्या 10 पॉईंट्सना मी इथं ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे. तर त्या पॉईंट्सवर इथं आपल्याला टाटा मोटर्सबद्दल काय कळते ते आपण बघूया. तर सर्वात पहिला पॉईंट आपण बघितला की मार्केट कॅप, म्हणजे टाटा मोटर्स या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन 2,85,000 करोडच्या वर आहे, म्हणजे हा लार्ज कॅप स्टॉक्समध्ये जातो. त्यानंतर दुसरा पॉईंट बघितला आपण सेल्स ग्रोथ, म्हणजे ह्याची सेल्स ग्रोथ जी आहे ते 9.53 आहे, म्हणजे या कंपनीच्या सेल्समध्ये 9%नी वाढ होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण बघितला फ्री कॅश फ्लो. फ्री कॅश फ्लो या कंपनीकडे बऱ्यापैकी चांगला आहे, म्हणजे 36,732 करोडचा कॅश फ्लो त्यांच्याकडे शिल्लक आहे. तुम्ही याच सेक्टरमधील दुसरी कंपनी बघितलीत तर यांच्याकडे फ्री कॅश फ्लो निगेटिव्ह मध्ये आहे, म्हणजे यांच्याकडे कॅश फ्लो काहीच शिल्लक नाहीये. पुढचा पॉईंट आपण बघितला डेट टू इक्विटी रेशो, म्हणजे 1.5%चा डेट टू इक्विटी रेशो आहे त्यांच्याकडे. तेच आपण अशोक लेलँडचा बघितलं तर 4.3% आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघितला आपण रिटर्न ऑन इक्विटी, तर रिटर्न ऑन इक्विटी 49% पर्यंत टाटा मोटर्स आपल्याला पर शेअर देत आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघितला आपण EPS, म्हणजे अर्निंग पर शेअर. एका शेअर मागे आपण 99 रुपये टाटा मोटर्स या शेअरमधून आपण कमावलेले दिसून येते, म्हणजे मागच्या 12 मंथमध्ये. त्यानंतर पुढचा पॉईंट बघितला आपण PE रेशो, म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो. जसं की आपण व्हिडिओमध्ये बघितलं की PE रेशो हा 9 ते 30 यामध्ये मोजला जातो. तर या स्टॉकचा PE जो आहे तो 9च्या पण खाली आहे, म्हणजे हा पूर्णपणे अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे हा खूप स्वस्त दरात आपल्याला मिळताना दिसून येते. म्हणून लगेच टाटा मोटर्स बाय करण्यासाठी कुणीही जाऊ नये, कारण आपण फक्त हे एक्झाम्पलसाठी बघत आहोत. नक्की फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये हे जे पॉईंट्स आहेत ते कसे बघितले जातात. त्यानंतर आपण पुढची पॉईंट बघितली इंट्रेन्सिक व्हॅल्यू. टाटा मोटर्सची इंट्रेन्सिक व्हॅल्यू 685 रुपीज दाखवते. करंट मार्केट प्राइस 774 आहे, म्हणजे जरा जास्त दाखवते फेअर व्हॅल्यू पेक्षा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघितला आपण प्राइस टू बुक व्हॅल्यू, म्हणजे टाटा मोटर्सची प्राइस टू बुक व्हॅल्यू ही 2.82 दाखवते. म्हणजे आपण जसं आधी बघितलं की प्राइस टू बुक व्हॅल्यू जेवढी कमी असेल तेवढे चांगले आहे. आता बाकीच्या शेअर्सची तुम्ही बघू शकता, अशोक लेलँडची 6 रुपये आहे, बाकीच्या स्टॉक्सची 11, 3 अशी जास्त कमी आहे. त्यानंतर पुढील पॉईंट बघितला आपण डिव्हिडंड यील्ड, म्हणजे 0.39%चा डिव्हिडंड टाटा मोटर्स देते. तर अशा प्रकारे आपण फंडामेंटल ॲनालिसिस करताना हे पॉईंट्स बघू शकतो. आता आपण अजून एक स्टॉक बघूया, म्हणजे तुम्हाला एक अजून चांगली क्लिअरिटी येईल. समजा आपण बघितला एशियन पेंट्स. स्टॉक ॲनालाइज करताना तुम्ही कंपनीचं नाव टाकलं की तुम्हाला त्याच सेक्टरमधले इतर कंपन्या पण दिसून येतात, म्हणजे तुम्ही चांगले कंपॅरिझन करू शकता. एशियन पेंट टाकल्यानंतर करंट मार्केट प्राइस त्याची किती आहे तुम्हाला इथं दिसते. त्यानंतर मार्केट कॅप पण याचा लार्ज कॅपमध्येच गेलेला दिसून येते. त्यानंतर सेल्स ग्रोथ इथे निगेटिव्हमध्ये आहे, म्हणजे सेल्स या कंपनीचे जरा निगेटिव्हमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर फ्री कॅश फ्लो पण कंपनीकडे बऱ्यापैकी चांगला आहे. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो 0.14 आहे, म्हणजे ठीक आहे. त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी 31.44% मध्ये आहे. त्यानंतर अर्निंग पर शेअर 47 रुपये आहे. त्यानंतर PE रेशो जो आहे तो याचा 47च्या वरती गेलेला आहे, म्हणजेच हा एकदम ओव्हरबॉट झालेला आहे. सध्याच्या कंडिशनला एशियन पेंट हा PE रेशोवरून आपण असे समजू शकतो की खूप महाग झालेला आहे. त्यानंतर इंट्रेन्सिक व्हॅल्यू या शेअरची 645 रुपये आहे. त्यानंतर PB रेशो जो आहे त्याचा तो 12.35% आहे. त्यानंतर डिव्हिडंड यील्ड 1.43% आहे, म्हणजे डिव्हिडंड पण ठीकठाक देत आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही स्टॉकला या स्क्रीनर.in वरती ॲनालाइज करू शकता. तर तुम्हाला फंडामेंटल्स मधले आत्तापर्यंत सांगितलेले सगळे रेशो आणि कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. अजून काही पॉईंट्स बाकी आहेत ते आपण या व्हिडिओच्या पुढच्या भागात डिस्कस करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो हे आपण पाहून घेऊया. सर्वात आधी आपण बघितलं मार्केट कॅप, त्यानंतर बघितलं सेल्स ग्रोथ, त्यानंतर बघितलं फ्री कॅश फ्लो, त्यानंतर बघितलं डेट टू इक्विटी रेशो, त्यानंतर बघितलं ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी, त्यानंतर बघितलं EPS अर्निंग पर शेअर, त्यानंतर PE रेशो, इंट्रेन्सिक व्हॅल्यू, PB रेशो आणि डिव्हिडंड यील्ड. या सगळ्या गोष्टींवरती आज चर्चा केली. आता हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते मेजर पॉईंट्स आहेत.
जे आपण फंडामेंटल अनालिसिस करताना चेक केलेच पाहिजे. पण याचबरोबर अजूनही काही मुद्दे आहेत आणि अजून कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे आपण फंडामेंटल अनालिसिस करताना लक्षात घेतले पाहिजेत, जेणेकरून आपण चांगल्यातला चांगला स्टॉक निवडू शकतो आणि चांगला प्रॉफिट करू शकतो. तर हे पॉइंट्स आणि हे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतील. धन्यवाद.